नमस्कार मैत्रिणींनो, मम्माज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज आपण काहीतरी नवीन ट्राय करूया। चला तर मग बघूया। आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धी जुडी पालक, थोडेसे वाटाणे, कांदे, मीठ, अद्रक, लसूण, काजू असले तर टाकायचे, नसले तर नाही टाकले तरी चालतं। त्यानंतर हिरवी मिरची, एक टोमॅटो, 2 वाटी तांदूळ आणि पनीर पण गरजेनुसार, म्हणजे लागलं तर टाका तुम्ही, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम आपण कापूनही घेतलेला आहे। चला तर आता आपण पालक थोडीशी शिजवून घेऊया। त्यासाठी मी आधी थोडेसे जिरे टाकले, मग त्यामध्ये तेल टाकते, मग त्यामध्ये तेल थोडं तापून घेऊया आणि याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा। त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या ना त्याही अशाच टाकून घ्यायच्या, अख्ख्याच टाकायच्या, कारण की आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरायचं। तर याला थोडंसं परतवून घ्यायचं। तर या मिरच्या थोडंसं परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जी पालक धुवून घेतलेली आहे ना, ती पालक त्यामध्ये टाकायची। पाणी चांगलं पिळून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला सर्वप्रथम तीन चमचा तेल घेतलेलं आहे मी ते। काजू पण तळून घ्यायचे आहे आपल्याला। आता पनीर तळून घेऊया। आपण नॉर्मली ब्राऊन होईपर्यंत तळायचं। नॉर्मल थोडंसं काहीतरी ब्राऊन करायचं, चांगलं परतून घ्यायचं। जी पालक शिजवून घेतली आहे ना, त्याची आता पेस्ट बनवायची आहे। 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचे। पालक पेस्ट तयार आहे। टमाटर पण टाकून घ्यायचे, त्याला एकत्र करून घ्यायचं, मिक्स करायचं। मसाला टाकायचा, ती पेस्ट ना ती टाकून घ्यायची। किती छान मीठ आपण पहिले टाकलेलं आहे, अजून थोडंसं टाकायचं, जास्त खारट नको व्हायला। तर पाणी टाकलं मी, 2 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी टाकायचं।